गद्दारांच्या राजकारणाला शह देण्याची वेळ आली. विनायक राऊत. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. गद्दारांच्या राजकारणाला शह देण्यासाठी खऱ्या शिवसैनिकांनी पुन्हा रस्त्यावर उतरून संघर्षाची तयारी ठेवावी, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी केले. शिवसेना हा विचारांचा महासागर असून काही व्यक्ती पक्ष सोडून गेल्याने संघटना कमकुवत होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मराठी अस्मिता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मराठी अस्मिता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. राऊत म्हणाले, शिवसेनेने अनेकांना नेतृत्व दिले, मोठी पदे दिली आणि जनतेमध्ये ओळख निर्माण करून दिली. मात्र सत्तेच्या आणि स्वार्थाच्या मोहापायी काहींनी पक्षाची बेईमानी करत वेगळी वाट धरली. अशा गद्दारांच्या राजकारणाला जनतेने योग्य वेळी उत्तर दिले पाहिजे. शिवसैनिकांनी जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याची परंपरा कायम ठेवावी. महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड करणाऱ्यांविरोधात संघटितपणे उभे राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेची विचारधारा घराघरापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. संघटनेप्रती निष्ठा राखून सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अमोल बुड्ढे, पद्माकर कापसे, गजानन तोडकर, दिलीप देसाई, दीपक गौड, शीतल धनवडे, राजू सांगावकर, कमल पाटील, असलम सय्यद, ॲडव्होकेट सुषमा कवाळे आदी मान्यवरांना मराठी अस्मिता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन शहरप्रमुख विशाल देवकुळे यांनी केले. यावेळी वाहतूक सेनेचे प्रमुख उदय दळवी, नगरसेविका प्रतीक्षा उत्तुरे, सुनील मोदी, विजय देवणे, रविकिरण इंगवले, महेश उत्तुरे, मंजित माने, रीमा देशपांडे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.